वर्षी म्हणजे ते 45,000 रुपये मागचं पेमेंट झालं. त्यानंतर आत्ताच्या पेमेंटमध्ये किती वाढ झाली? 81 भेटली, 190 भेटली. 1,90,000 आणि पहिली मिळाली 45,000. समजा जर एवढा मोठा रेशो आहे, समजा जवळजवळ लाखभराच्या पुढं, 1,00,000-1,15,000च्या पुढं, म्हणजे जवळ 1.5 लाखापर्यंतचा रेशो बरं का, एवढा मोठा गॅप पडला. आता हे गॅप मिल्क बुस्टर चालू केल्यापासून तुम्हाला दरवर्षी वाढत गेलं, म्हणजे उत्पादन वाढत गेलं बरोबर. पण मग त्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा तुमची मरतूक असते ती होतच राहते. होतच नाही. पण हे चालू केल्यापासून त्याच्यामध्ये बरंच म्हणजे चांगला 60-70%, 70-80% फरक पडलेला आहे. म्हणजे हाच खरा बेनिफिट आहे. तुमची मरतूक जरी वाचली तरी याची जी कॉस्ट आहे ती निघून गेलेली बरोबर. आणि हे जर वापरलं ना, एकसारखा पक्ष, एकसारखं म्हणजे एकसारखं. आता दिसतोय ना, बघितलं ना, एकसारखं एकसारखे बघा. त्याचे जे पर असतील किंवा ज्याचे जे मागं जे आपण म्हणतो शेंडा निघाला किंवा तुरा निघाला, एकसारखापणा वाटतो. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. मी संजय नाथ साळे, कंपोस्ट बेलंडी तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आईला नगरमध्ये आपण बघतो. आज आपण हे जे पक्षी बघतो, साधारण या पक्ष्याची संख्या किती? 8,500. 8,500 पक्षी. साधारण या व्यवसायामध्ये कधीपासून येते? मी 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. आणि या वर्षी म्हणजे गेल्या वर्षापासून 1 वर्ष झाले आपण अजून काय पहिल्यांदाच तुमच्या प्लॉटला विजिट, म्हणजे या लॉटला विजिट देतो आपण बरोबर. हो. तर गेले 3 लॉट तुम्ही आपले एफबीटीचा मिल्क बुस्टर वापरता. तर काय शेतकऱ्याला एक सल्ला देऊ शकता का मिल्क बुस्टर थोडंसं इकडं वापरलं पाहिजे. हां. मिल्क बुस्टर वापरल्यामुळं मर कमी होती, वजन वाढतं, पक्षाची स्किन चांगली होती आणि FCR कंट्रोलमध्ये राहतो. स्टँडर्डमध्ये FCR निघतो. FCR आउट होत नाही. आउट नाही झालं तर शेतकऱ्याला पेमेंट चांगलं. म्हणजे सर्वात महत्त्वाचं तुमचा FCR. हो, FCR 100% FCR आहे. आता मी 2 लॉटला वापरले याच्या अगोदर बरोबर. आणि या ह्या लॉटला 7 किलो वापरले. बरं. 5व्या दिवसानं 5 ते 10 दिवसापूर्वी 5 ते नाही. आता आपण थोडंसं मरी येऊ केलं टाकतो पळत नाही, पळायचे नाहीत, पण ते तुमचे चपला खराब होते. अच्छा. पहिले दिवस वापरलं आपण सुरुवातीला. पहिले दिवस रिझल्ट चांगला येतो. तुम्हाला काय बदल वाटला? पक्षाची स्किन सुधारते आणि मर कमी होती आणि पक्ष खाद्य जास्त खातो आणि म्हणजे डायजेशन सिस्टमची वाढ. लूज ड्रॉपिंग आहे ना, तर ते पूर्ण बंद होतं आणि कडक पांढरा स्पॉट येतो त्याच्या संडासमध्ये. संडास घरीच होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं जसं आपण गायला मिल्क देते सर, तिचं शेण सुधारतंय. तसे या पक्षांनी काय विष्ठा सुधारते. म्हणजे डायजेशन सिस्टम आहे. तुम्हाला वाटतं का आता पोल्ट्रीत आल्यासारखं? मग ते हे फरक आहे. सगळ्यात माशी कमी होते. आता इथं इतकी माशी असते ना याच्यावर, या दोरीला आता माशीच नाही बघा ना. याचं मेन कारण का तुमची विष्ठा जी सुधारली, विष्ठा सुधारली, त्याच्या स्मेल येत नाही. सगळ्यात महत्वाचं स्मेल नसेल तर माशी मग काय होणार आहे? कमी बरोबर. सर्वात महत्वाचं काय माहिती का, पोल्ट्री जे आहे आता महाराष्ट्रात भरपूर मोठ्या पोल्ट्री आहे. कोणी करतं, कोण तुमची. आता साधारण ही पोल्ट्री किती वर्षाची? 10 वर्षापासून याच्यामध्ये तुम्ही बरोबर नाही. मी 10 वर्षापासून. आणि दर वर्षात किती लॉट तुम्ही देता? 5-6 लोक होतात. 5 किंवा 6 लोक होतात बरोबर नाही. आता जसं तुम्ही मिल्क बुस्टर चालू केले, या मिल्क बुस्टर पासून तुमच्या पक्षामध्ये काय वेगळेपणा किंवा काय तुम्हाला ज्या समस्या होत्या त्या तुमच्या समस्या मिटली? वापरण्याच्या अगोदर काय कंडिशन होती आणि आता काय कंडिशन? वापरल्यामुळे काय फरक झाला? मर कमी झाली सर्वात महत्वाचं. हा. आणि जी लो ड्रॉपिंग होतं, खाल्ले की पक्षी 20 फेकून देतो बरोबर, ती कमी झाली. म्हणजे जुने लोक म्हणायचे कोंबडी आणि छोटे मुलं कोंबड्याने खातात, खाले केले केस मागं, खाले केले केस मागं, त्या गोष्टी कमी पूर्ण बंद झालं. पूर्ण म्हणजे नाहीच म्हणायचं. वजन देतो, खातो भरपूर पक्षी. आता भांडे भरले ना बघ, आता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत काहीच नाही. पूर्ण आता बघा तिथं बघा कसे बिलगलेले, ज्यांनी खाले ते बसलेले निवांत. सगळ्यात महत्वाची धावपळ नाही त्याच्यामध्ये, शांत. आणि जेवढा पक्षी शांत तेवढं त्याची काय होती वेट वाढण्याची वाढतं बरोबर का नाही. मला एक सांगा, आता
ह्यो हा लॉट कधी चाल किती दिवसात पक्षी आता हा 25वा दिवस आहे. 25वा दिवस आहे. बरोबर का नाही? ज्यावेळेस तुम्ही 25 दिवसापूर्वी पक्षी आला होता त्यावेळेस काय प्रॉब्लेम झाला होता? म्हणजे पक्ष्यांमध्ये काय प्रॉब्लेम होता, काय अडचण काय आली ती? पक्षामध्ये मर सुरू होती ना, एका दिवशी 15 मर व्हायची. बुक पहा तुम्ही. 15 मोठ. हा, एका दिवशी 15, 3 दिवस 45 मर झाली. बर. त्याच्यानंतर मी ते हे चालू केलं, Milk मिल्क बूस्टर चालू केलं. यांच्याकडे शिल्लक नव्हतं, 2च पॅकेट आणले. ते 2 पॅकेट अर्धा किलोने दिले. मर बंद झाली. 5, 6, 2, 3, 1, कधी 0. म्हणजे पर डे मर कमी व्हायला हा, लागली. पर डे मर. आता मला एक सांगा, पोल्ट्री व्यवसायात सगळ्यात मोठे धोके कोणते, म्हणजे अडचणी काय सगळ्यात मोठ्या? हेच ना, लूज ड्रॉपिंग. खाद्य खाऊन वेस्ट वाटे फेकलं की एफशेर आउट होतं. बरोबर. एफशेर आउट झालं की आम्हाला जे 7.5 रुपये किलोने, 6.5 रुपये किलोने जे कंपनीने बांधून बरोबर, दिलेलं आहे, बरोबर. एफशेर आउट झालं की 2 रुपये किलो, 3 रुपये किलो. बरोबर. म्हणजे आम्ही 0. म्हणजे उत्पादन झिरो. Zero. फक्त हा मालकी. हा. बरोबर. आम्हाला 2 रुपयाने मला गेल्या वर्षी होणार मला वाटतं 45,000 पुढे आणि गेल्या वर्षी गेल्या वर्षी. आणि आपलं मिल्क बुस्टर चालू करून किती दिवस झाले? आता तिसरा lot. तिसरा lot. मग त्यावेळेस समजा 45,000 मिळाले आणि मिल्क बुस्टर चालू केल्यापासून काय वाढ झाली का त्यामध्ये? हा, झाले ना. पक्षी वाढतो, लोज ड्रॉपिंग कमी करतो, खाद्य खातो भरपूर, बरोबर. आणि पोषण होतं त्याचं. बरोबर. वजन देतो. वजन देतो. साधारण वजनामध्ये किती फरक पडतो? वजनामध्ये 400 ग्रॅम पर्यंत वाढतो. म्हणजे इथून मागे तुम्ही पक्षी विकत होते, साधारण किती वेट जायचं त्याचं? 2600-2700 आणि आता किती होतं? 2800-2900, कधी कधी 3 3 किलो पर्यंत एक पक्षी. हो. आणि किती दिवसाचा लॉट? 45 दिवसात लॉट मध्ये काही चेंज नाही, काहीच नाही. पण वजन वजन वाढलं. भरपूर होतं. बरोबर. आणि पक्षाची स्किन इतकी वाढते ना, असं गोरा पक्षी दिसतो एकदम. म्हणजे एकदम पांढरा शुभ्र बगळ्यावानी. शब्रच. बगळा. मुंबईच्या गाड्या येतात ना हा, सगळ्या हा, हा. कशासाठी, न्यायला. लिफ्टिंगला न्यायला. हा. तर आज एक गाडी भरून गेली की त्याने दुसरी गाडी दुसऱ्या दिवशी पाठवलीच म्हणायचं. म्हणजे त्यांना तिकडे पण रिझल्ट होईल. म्हणजे व्यापाऱ्यांची पण मागणी वाढली हा. गेलेली. बरोबर की? हा. आता टोटल यावर पुढे थोडस हे इकडे अर्धी शेड ना, पण अर्धे हो. या इकडून थोडस विषय असा आहे सर. आता इथं किती पक्षी टोटल इकडं 4,500 आहे. आणि समोर 4,500. म्हणजे साधारण 8,500 पक्षी. बरोबर ना? 8,500 पक्ष्यामध्ये पहिल्या दिवशी किती मोडतात सापडले तुम्हाला? 15. आणि तशी किती व्हायला पाहिजे? 1-2 व्हायला फक्त हा, 2-3 लय प्रमाण- झालं तर 5. प्रमाण तिप्पट झालं. 5च्या हो. हिशोबाने जर ते तिप्पट प्रमाण झालं. बरोबर ना? हो. सर त्यावेळेस कुठं बाहेर झाले होते ना, हो, बाहेर. त्यावेळेस तुम्हाला मिल्क बुस्टर मिळालं. मिळालं. आता हा तिसरा लॉट तुमचा मिल्क बुस्टर होती. बरोबर नाही? तुम्ही महेश म्हणत होता का पक्ष्यांची स्किन आणि जो व्हाईटनेस आहे ते वाढते. हो. बरोबर नाही? आता तुम्ही जे मिल्क देताय, आपलं मिल्क बुस्टर, हे कसं देताय शकता? म्हणजे पक्ष्यांना कसं देताय? कोणती बकेट आणले भैया? हो, बकेट लागेल. इकडे 1 किलो नाही, इकडे 1 किलो. नाही देतात, 1 किलो देतात तुम्ही पर डेला 1 किलो देता. 2 किलो. 2 किलो. हा, म्हणजे दिवसभरात पाण्यात जर पाण्यामध्ये भिजायला लागतो. हे गेलेले बरोबर नाही? हम्म. आता हे पाणी आहे मिल्क बुस्टरचं, बरोबर नाही? हो. त्याच्यात 2 किलो टाकलेले भिजवायला. हो. आणि ते भिजून 24 तास भिजवायचं. हा हा. त्याचे वस्त्र गाळ करून घ्यायचे. ओके. आणि त्याच्यानंतर ड्रिंकरच्या भांड्यामध्ये ड्रिंकर करायचं. करायचं. हो. बरोबर. म्हणजे पाण्याच्या थ्रू आपण देतो, जसं आपण हो. शेड्यूल बनवले तसं. बरोबर हो. नाही? आता पहिल्या 10 दिवसात 1 किलोने देतो. हा. दुसऱ्या 10 दिवसात 2 किलोने देतो. आणि नंतर 1.5 किलोने देतो. आणि मग 1 किलोने देतो. परत असं 10 पुढे जास्त वजन होतं ना, मग हा. पक्षी अटॅक येतो. अटॅक येतो. म्हणजे ज्या याच्यात जी मॉर्टलेज म्हणतो आपण मरतुका, ही किती पर्सेंट पर्यंत कंपनी करते? 5% 5% जसं तुम्ही एसबीटी चालू केलं आणि त्याच्या अगोदर किती पर्सेंटेज होती यामध्ये? 5-7%, कधी 8% पण झाली. आणि आत्ताचा काय परिणाम फरक? 3-4%. म्हणजे जवळजवळ 50% तुमचं हो, कमी हो, झालेलं आहे. 50%. म्हणजे कंपनीचा जो रेशो आहे तो कमी झालेला आहे, कमी. त्यापेक्षाही तुमची मरतूक कमी कमी झालेली आहे. झाली. बरोबर नाही? हो. आता कंटिन्यू तुम्ही जसं 10 दिवसाचा टप्पा केला, बरोबर नाही? हम्म. 10 दिवसात 8,500 पक्षांना 2 किलो, त्यानंतर 1.5 किलो, 1.5 किलो. म्हणजे 1 किलो, 2 किलो, हा. 1.5 किलो, अच्छा, परत 1 किलो. 1 किलो. म्हणजे वाढवीत जायचं आणि शेवटच्या टप्प्यात पुन्हा कमी करायचं. कमी येत जायचं.
म्हणजे हे तुम्ही जे केलं हे स्वतः प्रयोग करून केलंय बरोबर का नाही? हो हो आणि त्याचे रिझल्ट कसे वाटतात? चांगले आहेत ना. मला एक सांगा, आता महाराष्ट्रभर पोल्ट्री व्यवसाय बरोबर नाही, भरपूर पोल्ट्री काय 4-5-10 तुम्ही 10 वर्षाचा अनुभव आहे तुमच्यामध्ये. तर सर्वात महत्त्वाच्या मेजर समस्या ज्या येतात, जे आपण संसर्गजन्य रोग म्हणतो किंवा जे आणखी जे व्हायरस वगैरे अटॅक असतात, याच्यामध्ये किती प्रमाणात फरक पडला? 60-70% फरक पडला. फरक पडला. हा इकोला म्हणून त्याला एक आजार येतो किंवा एसआयटी म्हणून एक हा. येतो. त्याला पोटात पाणी होतं ते बरोबर. ते पाणी होत नाही, इकोला येत नाही हा. आणि पक्षाची स्किन चांगली राहते आणि सगळ्यात विशेष म्हणजे लंगडे पांगडे कमी होते. म्हणजे जो वीक पांगळेपणा पक्षी येतो. होतो, हा, वीक पक्षी वीक असतो ना, पक्षी. तो वीक पक्षी कमी होतो एकदम. नाही तर काय होतं माहिती का, हा. कधी कधी वीक पक्षी 400-500 पक्षी असेल ना वीक पक्षी, हा. तर तो अर्ध्या रेट मध्ये जरा म्हणजे जे विकला लंगडे जातो. पांगळे जे आपण म्हणतो की ज्याला विकनेसपणा, हे पक्षी जास्त प्रमाणात होतात. अर्ध्या किमतीत. अर्ध्या किमतीचा अर्ध्या तिथे एक किमतीचं नुकसान जातं. आपले शेतकऱ्यांचे हो. आणि मग ते आपलं नुकसान होतं ना त्याच्यामध्ये. कारण वीक पक्षी चांगलं वेट 3 किलोचं गेलं, पण त्याच्यात 500 पक्षी जर 2 किलोचा 1.5 किलोचा गेला तर एफसार कमी येतो. बरोबर. आपल्याला पेमेंट कमी होतं. आता जसं तुम्ही चालू केले, जसं तुम्ही म्हणलं की 45,000 रुपये मागचं पेमेंट झालं, त्यानंतर आत्ताच्या पेमेंटमध्ये किती वाढ झाली? 81 भेटले, 190 1,90,000 झालं. हा, हा. आणि पहिली मिळाली 45,000. 85. समजा जर एवढा मोठा रेशो आहे, समजा जवळजवळ लाखभराच्या पुढं, 1,00,000-1,15,000 पुढं, म्हणजे जवळ 1.5 लाखापर्यंत रेशो बरं का, एवढा मोठा गॅप पडला. आता हे गॅप मिल्क बुस्टर चालू केल्यापासून तुम्हाला दरवर्षी वाढत गेलेलं आहे, म्हणजे उत्पादन वाढत गेलं बरोबर की? हो. आणि सर्वात महत्त्वाच्या पोल्ट्रीच्या समस्या, ज्या मेजर समस्या असतील, ती म्हणते विष्ठेची समस्या असेल किंवा पांगळेपणा असेल किंवा वेटचे अभाव, या सगळ्या गोष्टी तुमच्या काय झालेल्या कमी झालं. कंट्रोलमध्ये. मिल्क बुस्टरचं मेन काम असं की ते तुमचं डायजेशन सिस्टम वाढवतं. मग तो पशु असू द्या किंवा पक्षी असू द्या, पहिलं तुमचं पाचन संस्था सुधारली. पाचन संस्था सुधारली जसं म्हणलं की विष्ठा चांगली आली. हो. मग विष्ठा जर निरोग आली, पोट जर व्यवस्थित साफ झालं, तर पहिली गोष्ट आजारी येते. आता पहिल्या दिवसापासून जर चालू केलं ना, तर जे व्हॅरिएशन होतं पक्ष्यामध्ये, लहान मोठे. कारण हे काय सगळे पूर्णाचे सोडत नाही आम्ही छोटे छोटे गोल करतो. 8 गोल असतो, बोर्डिंग असते फक्त एवढी, हां आणि छोटे छोटे गोल असतात. त्याच्यात एक 700-800 पक्षी असे सोडतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर गर्दी होती, पक्षी दाबला जातो आणि मग ते पक्षी खायला मिळत नाही त्यांना, बरोबर. मग लहान मोठा होतो. हे जर वापरलं ना, एकसारखा पक्षी, एकसारखा म्हणजे एकसारखा आता दिसतोय ना, पक्षी. बघितलं ना, एकसारखं बसलेले ते एकसारखे बघा. त्याचे जे पर असतील किंवा ज्याचे जे मागं जे आपण म्हणतो शेंडा निघाला किंवा तुरा निघाला, एकसारखापणा वाटतो. एकसारखं. आणि जी बैठक एकदम शांत आहे, नाही तर सारखे असे पळत राहतात बघा. पळत राहतो. ते म्हणजे आपण जे म्हणतो ना, जास्त चटपटेपणा येतो त्यांना किंवा जे स्पीड वाढतो, त्या गोष्टी अजिबात दिसत नाही. तर तुम्ही ही रिस्क कशी काय उचलली आणि त्याचा रिझल्ट तर 100% असं मिळाला? आहे आमचं रोजचं गावात भेटणं असतं. बरं. आणि मग ती सहज एक दिवस बोलता म्हणलं आपण असं आहे पक्ष्यांचं करतो आपण. ते म्हणलं तुम्ही वापरून पहा, रिझल्ट 100% येणार का? मग रिझल्ट वाटल्यानंतर मग तुमचं जे काही गणित आहे बाबा दिवसाचं नाही का, बरोबर. त्याच्याप्रमाणे तुम्ही ते वापरत चला. बरोबर. सुरुवातीला आपण त्यांना एक 2च किलो दिलं होतं अच्छा. एकदम सुरुवात करताना. ह्याच्यात बघा म्हणलं तुम्हाला फरक वाटला तर आपण पुढे कंटिन्यू करू, नाही तर मग बंद करू. नुकसान तर होणार नाही एवढी हा, guarantee. हा. पण म्हणलं जे वापरणार आहेत ना, त्यांनी फायदा जर नाही, कमी कमी नुकसान 100% होणार होणार नाही. पण ते अनुदान त्यांनी ते वापरायला चालू केलं तेव्हापासून कंटिन्यू. आता माझ्या म्हणजे 3रा नव्हते. तिसरा lot. हो. हो. आणि बरोबर आहे ना, जर 45,000 रुपये आणि 1,80,000 रुपये एवढा मोठा जर फरक पडत असेल, आणि साधारण किती किलो मिल्क जाते एका लॉटला तुमचा या 8-9,000 पक्षांना? 25-30 किलो 30 किलो जाते. 30 किलो मिल्कमध्ये जर उत्पादन तिप्पट झाले, बरोबर का नाही? म्हणजे एक साधारण सर्वसामान्य आपण व्यावसायिक आहे, त्या गोष्टीत जर विचार केला तर 1% पण खर्च नाही असं म्हणणार. नाही. बरोबर नाही, 1% पण खर्च नाही हो, जर तसं केलं. आणि यावर शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे तर त्याचं स्केल आहे ना, बाहेरचं जो कोर तो कडक होत होतो. म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये अंडे जे जातात Transport ते ला टच होत नाही, म्हणजे पंचर होत नाही. आणि त्यातला जो व्हाईट गर आहे, म्हणजे तो पिवळा नाही, व्हाईट बल्ब, त्या बल्बची इतकी म्हणजे पिवळकी वाढते आणि सेल वाढला जातो त्यामुळे. तर हे त्या शेतकऱ्यांचे अनुभव. जसं तुमचं चिकनमध्ये अनुभव आहे तसं त्यांचा आता मी तर मालकरी, मी तर काय खात नाही बरोबर. पण बाकीच्यांनी खाल्लं ना, चवीत पण फरक यायचा. 100% गावरांसारखी चव लागते.
म्हणजे आज आपण मिल्क सांगतो ना, मिल्क आपण कॅटल फीड म्हणून देतो आणि पक्ष्यांना पण देतो, गाईला देतो. तर जर्सी गाईचं दूध सुद्धा गावठी गाई दूधसारखं होतं. तिचं फॅट डिग्री हा विषय खूप बाजूचा आहे, पण तिचं दूधच डायरेक्ट गावठी आहे. तसंच तुम्ही जसं म्हणताय की ह्या बॉयलर कोंबड्या जर गावठीसारखं लागत असेल असं जर खाणाऱ्याच्या मध्ये, तर 100% ते म्हणजे आपण काय म्हणतो त्याला आरोग्यासाठी निश्चित चांगलं आहे. आता बघा, हे प्रत्येक दिवसाला याला केमिकल द्यावं लागतं. हो, एकही दिवस असं नाही की त्यात केमिकल नाही, बरोबर नाही. म्हणजे स्टेरॉइड असेल काय जे काय असेल ते ट्रीटमेंट करावं लागते. पण मग त्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा तुमची मरतूक असते ती होतच राहते. होतच नाही होत. पण हे चालू केल्यापासून त्याच्यामध्ये बरंच म्हणजे चांगला 60-70%, 70-80% फरक पडलेला आहे. म्हणजे हाच खरा बेनिफिट आहे. तुमची मरतूक जरी वाचली तरी याची जी कॉस्ट आहे ती निघून गेलेली, बरोबर. आणि आता हा किती दिवसाचा पक्षी सर? 25 दिवसाचा पक्षी. आता याचे जे पायी जर तू म्हणता पायी वगैरे जर बघितले, पायी बघा ना कशी आहे सर. हां, आणि पुढून छातीचा भाग दाखवा. वेट हा छातीमध्ये जास्त असतो. आता जे म्हणजे ह्यो जो भाग असतो, हे जे मेन आहे, जे आपण म्हणतो की आपलं हार्ट वगैरे जे पुढे छातीचं पुढे हे खूप स्ट्रॉंग केलेलं आहे. शिना छाती. तर हे जे गोष्टी आणि ते बघा ते एकदम म्हणजे मजबूत आहे. जर वर पुढं वेट वेट वाढत असेल तर खाली पायी पण मजबूत पाहिजे आणि ते त्या पद्धतीनं त्याने 20% केली. हो, सफेद एकदम सफेद आहे. आणि ती पहिली येत नव्हती. झूम करून बघा सर ते एकदा. म्हणजे हा फार मोठा फरक आहे. जनरली काळी निघते, बरोबर ना. ज्या एकदम पातळ पाण्यात आणि तर मग पाणी म्हणजे जसं आपण गाईचं शेणखत जसं शेण म्हणतो घट्ट होते, तसं म्हणजे पक्ष्यांचं सुद्धा जे विष्ट आहे ते कशी होती, घट्ट होते. त्याची क्वालिटी इतकी छान आहे ना की ते जास्त जर वापरलं ना तर जास्त मर होती, जास्त खाते, पण जास्त वजन आलं खाणं प्रमाणातच द्यावं लागतं, योग्य प्रमाणात द्यावं लागतं. जसं तुम्ही प्रमाण सांगितलं त्या प्रमाणात. याच्यात जर बघितलं आपण इथं बघा लाकूड घ्या, आता सकाळी भिजायला टाकले, हे सकाळी भिजत घातली, हे 24 तास भिजवायचं, बरोबर ना आपल्याला. आणि याचं वस्त्र गाळण करून आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं. आता हे जे आहे साधारण तुम्हाला एक बकेट किती दिवस पुरते म्हणे? 5 किलोची बकेट 5 दिवस. 5 दिवस हो, पाणी फक्त पाणी. आता जर हे जर बघितलं बघा, आता उजेड जरा बरोबर नाही. आणि खाली हलवलंय तर माझ्यामध्ये एवढं काही खाली असं वाटत नाही, बऱ्यापैकी मिक्स होतं, पाण्यामध्ये मिक्स होतं, बरोबर का नाही. साधारण इथून वेस्टेज किती निघतं? वेस्टेज काय अर्धा किलो पण नाही ना, अर्धा किलो पण नाही निघत. म्हणजे हे पाणी तुम्ही पूर्ण पक्ष्यांना देता आणि 100% रिझल्ट घ्या, बरोबर ना. आता जर बघितलं तर पक्ष्यांची चाल बघा सर आणि एकसारखेपणा बघा. काय वाटतं सर तुम्हाला? इथून मग असा प्रकार होता? व्हेरिएशन व्हायचं नाही. हां. आता सगळे आता सारखे दिसते ना, एकदम एका थव्याने दिसतंय, बरोबर का नाही. आणि एकदम चप्पळ आहे सर, असं थकलेलं किंवा तुम्ही असं एकदम ऍक्टिव्ह. असं जर पाहायला मिळालं तर पोल्ट्रीला आनंद होतो ना. आणि जर नसलं तर मग टेन्शन मध्ये आज टेन्शन आहे का तुम्हाला? एकदम टेन्शन होऊन जातो. बघा शेतकरी मित्रांनो, पोल्ट्री हा खूप रिस्की व्यवसाय आहे, पण तो कसा आहे, व्यवस्थित नियोजन नसेल तर ही कोंबडी गाडीत म्हणजे टाकीपर्यंत गॅरंटी नाही. कधी काय शेवटच्या 45 दिवसापर्यंत 42 दिवसापर्यंत लॉट चांगला जातो. आणि शेवटच्या दिवशी सुद्धा कधी कधी असं झालं की 100, 200, 500 मर झालेली वन डे एका दिवशी. आता जसं तुमच्या ह्याच्यात असं काय वाटतं? माझ्याकडे तसं काय एवढा प्रकार झालेला नाही. आणि इथून पुढे 100% होणार नाही आता, कारण कसं आहे, तुम्हाला एक संजीवनी मिळालेली. आणि नाही आता हे तुमचं डेलीचं हे आहे ना? डेलीचं 15 इथं मोठले म्हणजे मेलेले आहे, बरोबर ना? हो. पहिल्या दिवसपासून 15 नाही हे 15 30 12
नंतर चालू केलं आपलं 4-5 दिवसानंतर चालू 5व्या दिवस चालू, म्हणजे इथं मिल्क चालू केलंय तुम्ही, बरोबर? मिल्क बुस्ट इथं चालू केलंय. हो, 4 4 0 0 8 हां 6 हां 0 हं. 5 6 ओके, 3 म्हणजे Zero. कमीच होत गेले इथून बघा ना पुढं. तो बरोबर पुढं हां. 0 बरोबर 0 इथं 2-3 दिवस ते आलेच नव्हते हां, हां. म्हणून 23 झालं होतं. हा, म्हणजे 3 दिवसाची 23 झाली, हा, बरोबर. 3 ओके दिवसाचे ओके, म्हणजे 10 असतील समजा. 4 2 1 3 बरोबर. 3 मग सरासरी Zero. 2-3 2-3 हो, 2-3 9 बरोबर की नाही? आज एक आज एकच गेलाय हो. आजच्या तारखेला. हो. आज किती तारीख आहे? आज आज 15 15-7 15-7 तारीख आहे, बरोबर नाही? 15-7 हो, तारीख हो. आहे, 25वा दिवस आहे. 25 दिवस हे आज एकच पक्ष गेलेला आहे. हो. तसं ऍक्च्युली जसं पक्षी वाढत होतं तसं जे- मृत्यू वाढायला पाहिजे. आपली काय होत गेलेली कमी झाली. कमी होत गेलेली, आणि सुरुवातीचं जे स्पीड होतं तो पण कमी झालेला आहे. छान मार्गदर्शन करतात. काय वाटतं त्यांच्याबद्दल? फॅन व्यवस्थित वेळेला फोन करून बोलून घेणार मिल्क बुस्टर आलंय घेऊन जा. घेऊन जा. आणि विशेष म्हणजे तुम्ही 5 किलोपेक्षा मोठं पॅकेट आणतेच नाही, तेवढंच आणून बसतं की हो, वापरा. 5 किलो 25 किलो आणायचे आम्हाला आणायचे नाही पाहता मग हा लॉट संपत आलाय ना, हा, हा. पुढच्या वेळी डायरेक्ट बोल 25 साधारण आता याच्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षित या वर्षी आता Standardला बसेल. स्टँडर्डला बसेल, म्हणजे स्टँडर्ड सोडला नाही आपण गेल्या हो. 3 लॉट मध्ये स्टँडर्ड सोडलेलं नाही. तसं कंपनीत माझं रेकॉर्ड आहे. हा का? कधी कधी होतं मागच्या ते होतं ना. वेळेला, वातावरण change झालं तरी वातावरणावर पक्षावरती पण होतं. अवलंबून असतं. बरोबर. पण हे जर चालू असेल ना मिल्क बुस्टर तर वातावरणाला पण दाद देत नाही. दाद देत नाही. म्हणजे पक्षी स्ट्रॉंग होऊन जातो ना स्वतः, बरोबर का नाही? हो. जर स्ट्रॉंग असेल तर सर्वसामान्य थोडेसे नॉर्मल वातावरणाला काहीच फरक पडत नाही, हम्म. बरोबर का नाही? आता मागचा लॉट आहे ना उन्हाळ्याचा लॉट होता. हा. उन्हाळ्याचं माझे 5-5.5-6% मिळत झाली. बरं. 5-6% उन्हाळा होता. बरं. आणि तुमच्या बरोबर त्यांची 15%-20% म्हणजे तिपटी नसेल तरी 10%, 8% असं. मग तरी माझा पक्षी 3 किलोचा कधीच उन्हाळ्यात झाला नाही. 2500च्या पुढं कधीच गेला नाही 10 वर्षात. हा, त्यावेळेस माझं 2900 3 किलो 2900 3 म्हणजे किलो. 10 वर्षात उन्हाळ्यातला पक्षी 2500 ग्रामच्या पुढे नाही गेला. कधीच गेला नाही. आणि या वर्षी 3 किलो. म्हणजे बघा ना, पहिल्याच वर्षाचा अनुभव एवढा सुंदर, हो. बरोबर का नाही? म्हणजे उन्हाळ्यात जी वेट वाढायला पाहिजे ती अजिबात इथून मागे वाढलं नाही या वर्षी. म्हणजे हे छोटे छोटे कंपनीत फक्त माझाच लॉट स्टँडर्डला बसला असेल असं वाटतं. मेच्या एक्स्ट्रा बेनिफिट मिळून त्यांना. एक्स्ट्रा बेनिफिट. ते म्हणता ह्या वर्षातला सगळ्या स्टँडर्ड मधला लॉट तुमचाच बसलेला आहे कंपनी, बरोबर की नाही? तर हीच माहिती आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे असं. आणि आपल्या जे पोल्ट्री उत्पादक असतील त्यांच्यासाठी जर माहिती आहे, तुमचं नाव आणि नंबर पुन्हा सांगा मला. संजयनाथ साबळे, मुक्काम पोस्ट बेलोंडी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. माझा मोबाईल नंबर आहे 9730 76 75 59. बरोबर. पण 100% मी सांगतो खात्रीनं, आता दादांचा एवढा मोठा अनुभव आहेच आहे, आणि आपणही सुद्धा त्यांच्या अनुभव सांगू शकतो 100% सर. यापुढे जे पोल्ट्रीमधले जेवढे काही समस्या असतील त्या 100% मिल्क बुस्टरने काय होणार, 100% संपणार. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. धन्यवाद.